पंढरपुरात आज ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन. भुजबळांसह सर्वच ओबीसी नेते हजर राहणार. भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा. पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार. मराठा आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन. नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवार आणि शरद पवारांना निमंत्रण. काका पुतण्या एकाच मंचावर येणार का, याकडे लक्ष. भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात पुण्याच्या बंड गार्डन पोलिसात गुन्हा. पोलीस कर्मचाऱ्याच्या कांशिलात लगावल्याचं प्रकरण भोंद. पुण्यातील गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू. मुख्य आरोपी मुन्ना कोळेकरसह 8 जण पुणे पोलिसांच्या ताब्यात. निवडणुकीच्या आधी अनेक घडामोडी घडणार. 15 ते 20 दिवसात मोठा राजकीय भूकंप. गिरीश महाजनांचं भाकी. ईडीच्या भीतीनं पक्ष फोडून चोरून नेण्याला भूकंप म्हणत नाही. संजय राऊतांचं महाजनांवर टीकास्त्र. रामासंदर्भातील वक्तव्यानंतर आव्हाडांविरोधात पुणे आणि शिर्डीमध्ये गुन्हा. तर आव्हाडांना अटक करा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी. मी असं काय चुकीचं बोललो की हत्या करण्यापर्यंत पोहोचला. अनेक देवी देवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवता. आव्हाडांचा पलटवार. परदेशातून परतल्यानंतर रोहित पवार आज पुण्यात जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार. बारामती अॅग्रोवरील ईडीची धाड आणि आव्हाडांच्या टीकेवर काय बोलणार, याकडे लक्ष. शिवडी नावा सेवा सेतूवरून मुख्यमंत्र्यांचा प्रवास. तर ईस्टर्न फ्रीवेवरील स्वच्छता मोहिमेत शिंदे सहभागी. 2.5 वर्षांची घाण आम्ही साफ करतोय, शिंदेंचा ठाकरेंना टोला. महायुतीतील घटक पक्षांची नाराजी. घटक पक्षांना डावलून निर्णय घेतले जात असल्याची तक्रार. तिन्ही पक्षांकडून घटक पक्षांची समजूत काढण्याचे प्रयत्न. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आजपासून सुनावणी. पक्षावरील दावेदारीसाठी 12 दिवसांची कायदेशीर लढाई. 25 ते 27 जानेवारी दरम्यान अंतिम युक्तिवाद. शिरूर लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंचा राजगुरुनगरमध्ये मेळावा. तर शिरूरसाठी भाजपकडून महेश लांडगेंचं नाव आघाडीवर. मुंबईच्या गिरगावमध्ये आज आदित्य ठाकरेंची जाहीर सभा. पोलिसांची परवानगी. खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात. औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचं अद्याप नामांतर का नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल. मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र. सोलापूर शहरामध्ये आज हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन. नितेश राणेंसह हैदराबादचे आमदार राजासिंह ठाकूर मोर्चात सहभागी होणार. 2024 मध्ये राज्यसभेचे 68 खासदार निवृत्त होणार. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही कार्यकाळ संपणार. नारायण राणेंना पुन्हा संधी मिळणार का, याकडे लक्ष. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. रविवारपासून केंद्रीय निवडणूक आयोग पाहणीसाठी राज्यांच्या दौऱ्यावर. भारतीय नौदलानं MV लीला जहाजाचा हायजॅकचा प्रयत्न हाणून पाडला. 21 जणांची सुरक्षित सुटका. 15 भारतीयांचा समावेश. इस्रो आज आणखी एक इतिहास रचणार. आदित्य L1 आज दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार. गेल्या 120 दिवसात आदित्यकडून अनेक महत्त्वाचे टप्पे पार. 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर. 1 ते 29 जून दरम्यान रंगणार T20चा थरार. तर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भारत पाकिस्तान महामुकाबला.